नमस्कार. प्रवास करण्या अगोदर या कुठेही जाण्या अगोदर कुठेही प्रवास करण्या अगोदर काही गोष्टी करणे आवश्यक आहे. कारण त्यामुळे आपला प्रवास सुरक्षित होईल, चांगला होईल, मस्त होईल, छान छान होईल. म्हणून प्रवास करण्या अगोदर काही गोष्टीची दखल घेणे आवश्यक आहे, काही गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण ते आपल्या दृष्टीने चांगला आहे, योग्य आहे. प्रवास करण्या अगोदर जवळ पैसे किती आहेत याची तपासणी करावी. आपल्याला पैसे पुरेसे होतात का, अंतर किती आहे, कुठं जायचं आहे, कोण्या ठिकाणी जायचं आहे, तिथं पैसे पुरे होतील का, काही अडचण तर येणार नाही. कारण ऐन वेळेस पैसे तर कोणी देत नाही. म्हणून आपल्याला पैसे पुरे होतील का, आपल्याला एवढे पैसे बस झाले का, याची चौकशी केली पाहिजे, याचा अंदाज लावला पाहिजे, याचं नियोजन केलं पाहिजे, हे तुम्ही ठरवलं पाहिजे. परंतु जर तुम्ही अंदाजाने पैसे घेतले आणि तर ते जर पुरी झाले नाही, तुम्हाला लांब जायचं आहे आणि तुम्ही अंदाजाने पैसे घेतले आणि ते जर तुम्हाला पुरी झाली नाही, तर तुमची पंचायत होते, अडचण होते, तुम्हाला फार मोठं संकट येते. आणि त्यावेळेस ऐन वेळेस एखाद्या वेळेस ATM सुद्धा काम करत नाही, ATMचं सुद्धा काम होत नाही. तुम्ही ATMच्या भरोश्यावर राहता. परंतु ATMची सुविधा चांगली आहे, आपल्याला कुठेही पैसे काढता येतात. परंतु अडचण एखाद्या वेळेस वेळ कशी येईल काही सांगता येत नाही, संकट कोणतं येईल काही सांगता येत नाही, कोणती अडचण येईल काही सांगता येत नाही, परिस्थिती कशी येईल, स्थिती कशी येईल काही सांगता येत नाही. म्हणून सोबत पैसेही असणे आवश्यक आहे. कारण त्यामुळे आपल्याला अडचण येणार नाही, आपल्याला कोणतं संकट येणार नाही. म्हणून अंतर किती आहे, आपल्याला नेमकं कुठं जायचं आहे. आता काय काय जणांकडे ATM नसते, काय काय जणाचं फोनपे गुगल पे काही नसतं. त्यामुळे त्यांना पैसे सोबत नेल्याशिवाय भागत नाही. म्हणून काय काय जणं पैसे सोबत नेतात, परंतु त्यांना किती पैसे न्यायचं याचं नियोजन केलेलं नसतं, यांचा अंदाज बांधलेला नसतो. कारण काही होऊ शकतं. म्हणून पैसे सुरक्षित न्यावे आणि किती न्यायचे याचे नियोजन करावे, याचा अंदाज बांधावा. काही वेळेस चोरीही होऊ शकते, पैसे चोरलेही जाऊ शकतात, तुम्हाला धोकाही होऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थितपणा ठेवणे, पद्धतशीरपणा ठेवणे आवश्यक आहे. म्हणून पैशाची सोय व्यवस्थित लावणे आवश्यक आहे. एका जागी पैसे ठेवू नये, अलग अलग ठिकाणी पैसे ठेवावे. त्यामुळे तुम्हाला धोका होणार नाही आणि तुम्ही सुरक्षित राहाल. आणि सदा जागृत राहावे, सावधान राहावे, सतर्क राहावे. रेल्वेने जर प्रवास करत असाल तर रेल्वेमध्ये जर एखादा सोबती सोबत असेल तर एकाने जागी राहावे, एकाने झोपावे. पण दोघांनी झोपू नये. कारण चोरी होऊ शकते, आपलं सामान चोरी जाऊ शकते, आपले पैसे चोरी जाऊ शकतात, आपला मोबाईल चोरी जाऊ शकतो, आपलं पाकिट चोरी जाऊ शकतो. म्हणून रेल्वेमध्ये प्रवास करताना दोघं जर सोबत असतील तर एकाने झोपावे, एकाने जागी राहावे. परंतु एकच जण जात असेल तर त्याने झोपू नये, जागी राहावे. रात्रीचा प्रवास असेल किंवा दिवसाचा प्रवास असेल त्याने झोपू नये. कारण सतत सावधान राहणे, सतर्क राहणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण सुरक्षित राहतो आणि आपलं जीवन सुरक्षित होतं आणि आपण सुरक्षित सुखरूप घरी पोहोचतो, घरी येतो. म्हणून सावधानता ठेवणे, जागरूकता ठेवणे आवश्यक आहे. म्हणून प्रवासाला जाण्या अगोदर काही गोष्टीची दखल घ्या, काही गोष्टी बाळगा, सावधानता ठेवा, सतर्कता ठेवा. आणि पैसे किती न्यायचे, पैसे किती लागतात, ATM कार्ड जर असेल, फोनपे गुगल पे असेल तर काहीतरी थोडेफार पैसे न्यावं लागतात. म्हणून दोन्हीची सोय करावी. कारण अचानक वेळेस एखाद्या वेळेस ATM नाही चालली तर, तुमचं मोबाईल नाही चालला तर, तुमची चार्जिंग संपली तर, म्हणून अशा अनेक अडचणी येतात. म्हणून सोबत काही पैसे ठेवावे. ATM तर आहेच, परंतु सोबत काही पैसे ठेवावे. त्यामुळे तुमची गैरसोय होणार नाही.
म्हणून प्रवासाला जाण्या अगोदर या दक्षता घेणे, काळजी घेणे आवश्यक आहे. पैशाची सोय व्यवस्थित लावावी, नीट लावावी. तसेच आता हे झालं पैशाच्या बाबतीत, हे झालं पैशाच्या बाबतीत. आता दुसरी गोष्ट म्हणजे आपली तब्येत बरोबर आहे का. प्रवासाला जाण्याच्या अगोदर आपली तब्येत बरोबर आहे का हे बघावं, हे बघणं आवश्यक आहे. कारण जर आपली तब्येत बरोबर नसेल आणि आपण प्रवासाला प्रवासाला जातो, हे ठीक नाही, योग्य नाही. तब्येत बरोबर नसल्यावर, तब्येत चांगली नसल्यावर प्रवासाला जाऊ नये. कारण तब्येत आणखी बिघडते, आणखी आपण आजारी पडतो. त्यामुळे आपल्याला अडथळा येतो, आपला प्रवास सुखाचा होत नाही. म्हणून तब्येत चांगली असेल, तब्येत टणटणीत असेल, तब्येत दणदणीत असेल तरच प्रवासाला जावं. म्हणून आधी तब्येतीची चौकशी करावी, तब्येतीची काळजी करावी. म्हणून तब्येत चांगली तर तुम्ही चांगलं, तुमचं जीवन चांगलं, तुमचा प्रवास चांगला. परंतु तब्येत जर चांगली नाही तर तुमचं काहीच चांगलं नाही. म्हणून तब्येत चांगली आहे की नाही याची आधी चौकशी करावी, याची आधी तपासणी करावी. तब्येत चांगली आहे की नाही, आपलं आरोग्य चांगलं आहे की नाही, आपण टणटणीत आहोत का, चांगले आहोत का, तंदुरुस्त आहोत का, याची चौकशी केल्याशिवाय प्रवासाला निघू. कारण प्रवास चांगला होत नाही. तब्येत जर चांगली नसेल तर प्रवास चांगला होत नाही. आपण बसनं चाललो या रेल्वेनं चाललो, याचंही नियोजन करावं. बसचं तिकीट किती, रेल्वेचं तिकीट किती, यानुसार पैशाची सोय लावावी. आणि कुठं जायचं आहे, नेमकं आपल्याला जायचं आहे कुठं, याचाही अंदाज बांधावा, याचंही नियोजन करावं. तसेच आपल्यासोबत कोण कोण चाललं आहे याचंसुद्धा नियोजन करावं. आणि आपल्यासोबत जर लहान लेकरं असतील तर त्या लहान लेकरांची काळजी घ्यावी. कारण लेकरं नासमज असतात, नादान असतात, त्यांना काही समजत नाही, त्यांना काही कळत नाही. म्हणून त्यांच्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. म्हणून लेकरांना सोबत नेताना त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. छोटे छोटे लेकरं असतील या मोठे मुलं मुली असतील तर त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे, त्यांच्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कारण आज कलियुग आहे, आजचा जमाना खराब आहे. आजचं युग चांगलं नाही, आजचा जमाना चांगला नाही, आजचं जग चांगलं नाही. म्हणून प्रवासाला जाताना आपल्या लेकराबाळाकडे लक्ष द्यावी, लेकरांची काळजी घ्यावी. म्हणून सतत सतर्कपणा, सावधानपणा ठेवणं आवश्यक आहे. आपल्याच नादात, आपल्या धुंदीत राहणे हे चुकीचं आहे. म्हणून आपल्याच नादात, आपल्या धुंदीत राहू नये. प्रवासाला जात असला तरी बिनधास्तपणे जाऊ नये, आरामशीर जाऊ नये. आपल्याच मस्तीत मौजीत आनंदाने जा, आनंद साजरा करा. कारण आनंद एंटरटेनमेंट करण्यासाठी किंवा आपलं एंटरटेनमेंट करण्यासाठी किंवा मनोरंजन करण्यासाठी किंवा आनंद साजरा करण्यासाठीच आपण प्रवासाला जातो. म्हणजे आपलं मन हलकं करण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी, एंटरटेनमेंट करण्यासाठी जातो. परंतु सावधानता ठेवणे, सतर्कता ठेवणे आवश्यक आहे. काळजी घेणे आवश्यक आहे. स्वतःची, आपल्या लेकराबाळांची, सर्वांची काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणून छोटे छोटे लेकरं असतील तर त्यांची काळजी घ्यावी, मोठे मुलं मुली असतील तर त्यांची काळजी घ्यावी. कारण आजचं कलियुग आहे, आता जमाना खराब आहे, मुला मुलींना धोका आहे. म्हणून तुम्ही लेकराबाळाकडे लक्ष द्या, तर तुमचा प्रवास चांगला होईल. जसे तुम्ही सुखरूप पोहोचले तसे सुखरूप तुम्ही घरीसुद्धा आले पाहिजे. म्हणजे तुमचा प्रवास सुखरूप झाला पाहिजे, जाणं येणं तुमचं सुखरूप झालं पाहिजे, तुमचा प्रवास आनंदाचा झाला पाहिजे. म्हणून यासाठी लक्षात ठेवा, सतर्क राहा, सावधान राहा. आणि प्रवासाला चालले, आता तुम्ही घरी कोणी नसाल तर घर चांगले व्यवस्थित बंद करा, घराला चांगली कुलूप लावा. गॅस असेल तर गॅस नीट बंद करा. गॅसचा कॉक, जे सिलेंडरचा कॉक असते ते कॉक बंद करा. गॅस व्यवस्थित बंद करा. घराला चांगलं कुलूप लावा आणि व्यवस्थितपणे घर ठेवून जा. आणि जाताना सुद्धा घर निर्मळ स्वच्छ करून जा. घर सुंदर ठेवूनच जा. घरात कचरा वगैरे ठेवू नका. घर झाडून पुसून निर्मळ करून प्रवासाला निघा. आणि घराची काळजी म्हणजे गॅस व्यवस्थित बंद केलेला आहे की नाही, सिलेंडरचा कॉक म्हणजे खाली केलेला आहे की नाही, कॉक बंद केलेला आहे की नाही, या सर्व गोष्टी बघूनच तुम्ही प्रवासाला निघा. सर्व सोय घ्यायची, सर्व व्यवस्था ठेवायची. घर निर्मळ स्वच्छ करून प्रवासाला निघा. घर चांगलं ठेवूनच प्रवासाला निघा. कुलप व्यवस्थित लावा.
आणि देवाचं नामस्मरण करत करत मग जा आनंदाने, मस्त आनंदाने मजेने प्रवासाला निघा. कारण काळजी घेणे आवश्यक आहे. आपली स्वतःची, इतरांची, आपल्या लेकराबाळांची, सर्वांची काळजी घेणे आवश्यक आहे. आपण किती जण जात आहोत, आपल्यासोबत किती जण आहेत याचा अंदाज ठेवणे आवश्यक आहे. याची आकडेवारी ठेवणे आवश्यक आहे. मग सर्व बाबतीचं नियोजन आवश्यक आहे. एकदा पैशाचं नियोजन ठेवणे आवश्यक आहे. एकतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या तब्येतीचं नियोजन ठेवणे आवश्यक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या खाण्यापिण्याचं नियोजन ठेवणे आवश्यक आहे. त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे आपल्या सुरक्षिततेचं नियोजन ठेवणे आवश्यक आहे. आपल्या चांगुलपणाचं नियोजन ठेवणे आवश्यक आहे. आपल्या लेकराबाळाचं नियोजन ठेवणे आवश्यक आहे. तर तुमचा प्रवास सुखाचा होईल, आनंदाचा होईल, मजेचा होईल, छान छान होईल, दणदणीत होईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.